जनतेचं न्यूज चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे। आज आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे नामवंत वकील शिवप्रसाद साळुंखे साहेब यांच्या चेंबरमध्ये आलेले असून त्यांच्याकडूनच संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। सर नमस्कार, आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट शिवप्रसाद साळुंखे। संपूर्ण माहिती सांगा सर आपली। तर मी 2000 क्षेत्रामध्ये आहे आणि माझं लॉ झालं कंप्लीट हे आरलेस लॉ कॉलेजमधनं झालं। मी बॉर्न अँड बॉट अप फ्रॉम पुणे आहे आणि मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता की एक वकील व्हायचं। तसं मी क्रिकेटमध्ये पण इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे आणि आता मी या क्षेत्रामध्ये आहे। एक 10-11 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे। ते माझे ऑफिसच आहे। हे ऑफिस शिवाजीनगर कोर्टाच्या बॅक साईडला आहे, फॅमिली कोर्टच्या साईडला, आणि मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे फक्त फुल फ्लेश काम करतो आणि क्रिमिनल साईडला मी ॲक्च्युली जास्त करून काम करतो। त्यांनी ॲक्च्युली 2022मध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता अलिबागमध्ये, अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये, आणि त्यांनी अँटिसिपेटरी बेलसाठी त्यांनी सेशन्समध्ये दाखल केला, पण तिथे त्यांचा रिजेक्ट झाला। मग ते हायकोर्टमध्ये गेले। हायकोर्टमध्ये गेल्यानंतर तिथेही त्यांचा रिजेक्ट झाला, पण ते होतं बिफोर चार्जशीट। मग बिफोर चार्जशीटमध्ये त्यांचे 2 चान्सेस संपले। मग आफ्टर चार्जशीटमध्ये त्यांनी परत सेशन्स कोर्टला दाखल केलं। सेशन्स कोर्टमध्ये रिजेक्ट झालं। मग आम्ही हायकोर्टला गेलो। हायकोर्टमध्ये मी स्वतः आर्ग्युमेंट केलं। आर्ग्युमेंट केल्यानंतरून जस्टिस अमित बोरकरांसोबत आमचा मॅटर लागलं गेलं होतं। तर तिथे मी बऱ्यापैकी आर्ग्यू केलं होतं की आम्ही स्वतः त्याच्यामध्ये बेनिफिशियरी नाही आहे आणि जे आमच्यावरती कलम लावले होते ते 420, 406 आणि 409 असे लागले गेले होते आणि फॉर्जरीचे पण लागले होते। पण सगळ्यात मेन मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही बॉरोवर्स म्हणून आम्हाला तुम्ही अटक करणार होत आहात तर त्याच्यामध्ये आमच्या अकाउंटला पैसे झाले नाही। आमचा मेन मुद्दा हा होता। जेव्हा आम्ही बेनिफिशरीज नाही, रॉंगफुल गेनर्स नाही, तर आमचा मुद्दा तोच आहे की मग आम्ही ह्या केसमध्ये अडकतच नाही। मेन मुद्दा म्हणजे हा आहे की जे FIR मध्ये ॲडमिटेड फॅक्ट आहे की 2018 पासून 2022 पर्यंत हा गुन्हा होता, पण माझं जॉईनिंग डेटच 2020 ते 2021 असेल, तर ह्याच्यावरनं प्रथमदर्शनी दिसून येतं, प्रायमा फेसी म्हणतात त्याला, ते दिसून येतं की त्याच्या आधीपासून, जॉईनिंगच्या आधीपासून तिथं फ्रॉड चालू आहे, तो गेल्यानंतरून पण तिथं फ्रॉड चालू आहे। तर त्याच्यासाठी मग आम्ही ती हायकोर्टमध्ये जे रिजेक्ट झाली कॉपी त्याला आम्ही चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टमध्ये, आणि सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही इंटरिम प्रोटेक्शन आता सध्या त्याला घेतलेलं आहे। जेव्हा रिजेक्ट झाली ते 15 सप्टेंबर 2025मध्ये रिजेक्ट झाली आणि 25 सप्टेंबर 2025 म्हणजे परवा 9 ते 10 दिवसामध्ये आम्ही त्याला बाहेर काढलं। आता म्हणजे तुमच्या असलेला आज जामीन झालंय का सर? जामीन मंजूर वगैरे झाला? हो, त्याला आता तात्पुरता जामीन म्हणतात, त्याला म्हणतात इंटरिम प्रोटेक्शन, ज्याने की तो आता सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन्स प्रमाणे तो आता पोलीस स्टेशनला जाऊ शकतो, त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करू शकतो आणि जे पण काय इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा इन्क्वायरी असेल त्याच्या विरुद्ध तो जाऊन त्याला कॉप्स करता येणार नाही ॲज पर द डायरेक्शन्स ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया। कारण की सर ह्याच्या अगोदर पण आपण 2-3 केसेसमध्ये बघितलंय, आपलं काम खूप मोठं आणि खूप चांगल्या प्रगतीने चालू आहे आणि चांगले मार्गदर्शनाने चालू आहे आपलं काम। कारण की आपण ह्याच्या अगोदर पण आपलं मुलाखत घेतलेलं आहे सर। हो, म्हणून म्हणतो सर्वसामान्य जनतेनं पण सांगतो की चांगल्या वकिलापाशी आपण पैसे खर्च करण्यापेक्षा वकील चांगला पाहिजे आपल्याला। ह्या उद्देशाने तुम्ही जर साळुंखे साहेबांशी कॉन्टॅक्ट केला तर तुमची काम चांगलं होणार आहे। म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो सर, अशीच सामान्य लोकांची काम करत राहा नक्कीच नक्कीच, आणि सगळ्यांचे दुआ पण तुम्हाला लागतील, नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद पण तुम्हाला लागतील। सरकार का आदेश, अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज। आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूलें। लाइक, शेयर और सब्सक्राइब करें।